कोल्हापूर आणि मुंबई आणि माझ्याबरोबर संपर्क साधला आणि संपर्क साधून 10 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची असणारी विनंती. त्यांच्या म्हणण्यानुसार आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला पडतोय आणि इतर गोष्टींवरतीच सरकार त्या ठिकाणी चर्चा करते. पुन्हा आरक्षणाचा मुद्दा हा फोकसमध्ये आणण्यासाठी 10 तारखेला जो बंदचा कॉल देण्यात आलेला आहे. पक्षाची असणारी काल रात्री कॉन्फरन्स कॉलवरती असणारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण अगोदरच आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे बंदलाही आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका रात्री घेण्यात आली आणि आज सकाळी मी आता प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत ती जाहीर करतोय की 10 तारखेच्या बंदला आमचा असणारा पाठिंबा आहे. पाठिंबा जाहीर करत असताना जे काही सुरेशदादा पाटील यांचं असणारं बोलणं झालं त्यामध्ये त्यांना आम्ही असं सांगितलंय की मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे आणि ओबीसीचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी राहतील. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची दक्षता सुरेशदादा पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे आम्ही त्यांना कळवलेलं आहे. सामंजस्य मला कुठेतरी बिघडताना ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी दिसतंय. शासन सुद्धा ठामपणे आरक्षण संघर्ष समिती जी आहे किंवा इतर जण आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा आणि हे जे फाटे फोडण्याचा असणारा भाग जो चाललेला आहे यातून कुठेतरी वेगवेगळ्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये कलह होण्याची शक्यता आहे आणि तिथूनच कोणतरी एग्रेसिव्ह भूमिका घेऊन महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडेल अशी असणारी परिस्थिती मला दिसते. महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडू नये म्हणून 10 तारखेच्या बंदला आम्ही असणारा वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु मी जसं म्हणतोय की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीना आणि मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे मराठा समाजाला या भूमिकेशी दोन्ही पक्ष ठाम राहिले तर महाराष्ट्राचं सामंजस्य आणि शांतीचं जे वातावरण आहे ते बिघडणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पुन्हा 10 तारखेच्या बंदला पाठिंबा जाहीर करू आपण आता विचार. म्हणूनच आम्ही आमची भूमिका क्लिअर केलेली आहे आणि जे बंद करण्यात आले त्यांनाही आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे. एससीबीसी मधून आरक्षण मिळणं खरंच शक्य आहे का? कारण त्याबद्दल मतप्रवाह आहे. तुमचा नेमका अॅनालिसिस काय सांगतो? एससीबीसी म्हटल्यानंतर जुन्या काळी सुद्धा आपल्याकडे ही होती, नाही असं नाही. ती फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये होती, एवढ्या कुठल्याच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नव्हती. ज्या ज्या विद्यार्थ्यांना एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नव्हती त्यांना असणारं फ्रीशिप मिळत होती. तीच अट नंतर वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण या दोघांनी मिळून आर्थिक दृष्टिकोनातून जे दुर्बल आहेत त्या सगळ्यांना असणारं फ्रीशिप त्या ठिकाणी लावण्यात आली आणि म्हणूनच असणारा फार मोठा वर्ग हा शिक्षण घेऊ शकला. आजही ती अस्तित्वात आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्याला आरक्षण मिळत नाही एससीच्या कोट्यातून, ट्रायबलच्या कोट्यातून किंवा इतर कुठल्याही कोट्यातून तो ईबीसीला क्वालिफाय होतो हे माझं ॲनालिसिस आहे. त्याच्यामुळे शासनाचा असणारा जो GR आहे
की मराठा समाजाला आरक्षण मिळतंय आणि म्हणून त्यांना असणारा ईबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही अशी जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे ती घटनेला धरू नये असं मी त्या ठिकाणी धरत नाही, असं घटनेला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. त्या राज्य शासनाला आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हा अधिकार नाही, तर तो केंद्राचा अधिकार त्या ठिकाणी असणार येतो. केंद्राने केलेला असणारा घटना दुरुस्ती आहे आणि त्याच्यामुळे जे जे ईबीसीच्या कॅटेगरीमध्ये बसतात त्या सगळ्यांना असणारं ते आरक्षण लागू होऊ शकतं. त्या मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं नेतृत्व 2 राजांनी करावं आणि त्यानुसार आता एक राजे अधिक सक्रिय झाले, छत्रपती संभाजी कोल्हापूरचे. आता तुम्ही त्यांना पाठिंबा देता आहात त्या आंदोलनामध्ये ते मला त्यांचं नेतृत्व मान्य आहे का? दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. एका राजाला बिंडोक म्हणून तुम्ही त्यांना अंगावर घेताय असं वाटतं? आपल्याला मी अंगावर घ्यायला कधीच भियालेलो नाहीये, कोणालाच भियालेलो नाहीये. त्याच्यामुळे ज्या माणसाला असणारं घटना माहीत नाही, सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला बीजेपीने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतो. सर, रविवारी एमपीसीची परीक्षा होते आहे आणि ही परीक्षा होऊ देणार नाही असं संभाजीराजे छत्रपती त्यांनी म्हटलंय, आणखी काही नेत्यांनी म्हटलंय. शासनाने निर्णय घ्यावा त्याच्यावरती काय करायचं. संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठिंबा आहे का? शासनाने भूमिका घेतली म्हणजे त्याचा अंमल झाला पाहिजे या मताचा मी असतो. म्हणजे शासनाची भूमिका परीक्षा होणार तर ती व्हायला हवी असं आपलं म्हणणं आहे. शासनाने एकदा निर्णय घेतला म्हणजे तो निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे एवढं मला माहिती आहे. प्रवीण गायकवाड सुद्धा संभाजीराजांच्या भूमिकेवरती टीका करतात. त्यांचं म्हणणं आहे की केंद्रात एक भूमिका घ्यायची आणि परत राज्यामध्ये एक भूमिका मी कोणाच्या भूमिकेवरती भाष्य करत नाही. थँक्यू. प्रकाश आंबेडकर बोलत होते. तर एक राजा बिंडोक आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावरती टीका केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचा 10 तारखेच्या बंदला मराठा मोर्चाला पाठिंबा असेल, आरक्षणावरती राजेंची भूमिका संभ्रमाची आहे असं म्हणत एक हा कोर्टावरतीच आहे, काळजी कोण चीफ जस्टिस वरतीच आहे ते. परत हॉटेल बार रेस्टॉरंट सगळं सुरू झालंय म्हणजे आणि फोटो हे माझं म्हणणं आहे की 2 महिने अगोदरच हे सुरुवात झालं पाहिजे होतं. आम्ही ती मागणीच करतोय की नॉर्मलाइज करण्याची परिस्थिती सुरुवात करा. मान्य आहे की पहिल्यांदा पूर्णपणे भीतीचं वातावरण होतं, सगळेच घाबरले. माझ्यासकट मी सांगेन सगळेच घाबरले होते की कोरोना झाला म्हणजे स्मशानभूमीतच, दुसरा मार्गच नव्हता त्या ह्याच्यामध्ये. पण औषधं निघाली, डॉक्टरांनी प्रयत्न केले, रिसर्च त्याच्यावरती झालं आणि नॉर्मलाइज आता असताना झालेलं आहे. तर शासनाने सुद्धा आयुष्य नॉर्मलाइज करायला सुरुवात केली पाहिजे, हे माझं 2 महिन्यापूर्वीपासूनचं मत आहे. म्हणून आता कसं की पोटोबा सुरू झाला, विठोबा कधी असं, कारण तुम्ही पंढरपूरमध्ये पण हा म्हणूनच मी म्हटलं ना की केंद्र शासनाने ऐकलं आमचं की मंदिरं ओपन करा, पण दुर्दैवाने राज्य शासनाला अधिकार नसताना राज्य शासन म्हणते की आम्ही हे करणार नाही, म्हणून तो व्हिडिओ मी रिलीज करतोय. चलो, थँक्यू. प्रकाश आंबेडकर बोलत होते. त्यांनी
म्हटलंय मराठा मोर्चाच्या 10 तारखेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असणार आहे. मराठा समाज आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आरक्षणावरून सध्या मराठा समाजातील विविध संघटनांमध्ये सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. संभाजीराजेंची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूने आहे. यामध्ये एक राजा बिनटोक आहे असं प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवरती टीका केली आहे. काय म्हणाले पुन्हा एकदा ऐकूयात. राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिनडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. तर संभाजीराजेंची आरक्षणाच्या बाजूने भूमिका आहे आणि एक राजा बिनडोक आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंवरती टीका केली आहे. उदयनराजेंना राज्यसभेत कसं पाठवलं? आरक्षणावरती राजेंची भूमिका संभ्रमाची आहे. संभाजीराजे यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूने आहे, मात्र एक राजा बिनडोक आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांच्यावरती टीका केलेली आहे. आरक्षणाचा प्रश्न हा केंद्राचा असं त्यांचं म्हणणं आहे आणि 10 तारखेच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा असेल. दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं मी कुठेच वाचलेलं नाही. एक राजा तर बिनडोक आहे असं म्हणत उदयनराजेंवरती त्यांनी टीका केली आहे. राज्य शासनाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, तो अधिकार केंद्राचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही याची दक्षता घेतली जावी. आरक्षणावरून सध्या मराठा समाजातील विविध संघटनांमध्ये सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. वंचित बहुजन आघाडीचा 10 तारखेच्या बंदला पाठिंबा आहे. मराठा समाज आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही राजांची भूमिका सध्या संभ्रमाची आहे. छत्रपती संभाजीराजे यांची आरक्षणाच्या बाजूने भूमिका आहे, मात्र एक राजा बिनडोक आहे असं म्हणत त्यांनी उदयनराजेंवरती टीका केली आहे. राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिनडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. या बैठकीमध्ये आपण अगोदरच आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामुळे बंदलाही आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका रात्री घेण्यात आली आणि आज सकाळी मी आता प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत ती जाहीर करतोय की 10 तारखेच्या बंदला आमचा असणारा पाठिंबा आहे. प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते आणि त्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणतात उदयनराजेंवरती टीका करताना एक राजा बिनडोक आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. उदयनराजेंना राज्यसभेत घेतलंच कसं? आरक्षणावरती राजेंची भूमिका ही संभ्रमाची आहे. संभाजीराजेंची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूने आहे, मात्र एक राजा बिनडोक आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे म्हटलंय आणि उदयनराजेंवरती टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानं फार मोठी खळबळ माजू शकते, कारण आरक्षणासंदर्भात राजेंची भूमिका संभ्रमाची असं ते म्हणतात. मात्र छत्रपती खासदार संभाजीराजेंची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूनं असं ते म्हणतात आणि असं बोलतानाच त्यांनी उदयनराजेंवरती टीका केली आहे आणि ते म्हणतात एक राजा बिनडोक आहे असं प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांना उत्तरं दिली आहेत पत्रकारांच्या. यामध्ये 10 तारखेच्या मोर्चाला वंचितनं पाठिंबा दिलाय. मराठा समाज आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा आरक्षणाला किंवा मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही याची दक्षता घेतली जावी. आरक्षणावरून सध्या मराठा समाजातील विविध संघटनांमध्ये सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाला हे आरक्षण देण्याचा अधिकार नाही,
आणि 10 ऑक्टोबरला जो काही बंद पाळण्यात येणार आहे त्या बंदला वंचितचा पाठिंबा असेल. दोन्ही राजांचा या बंदला पाठिंबा आहे असं मी कुठे वाचलं नाही, अशी देखील टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. मंदिरं सुरू होण्याबाबत किंवा मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवरती किंवा MPSC परीक्षा या संदर्भात प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. यावरती त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदयनराजे भोसले यांच्यावरती घणाघाती टीका केली आणि ही टीका खरं तर राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी आहे. कारण मराठा आरक्षणासंदर्भात जो काही 10 ऑक्टोबरला बंद पुकारण्यात येणार आहे या बंदला दोन्ही राजांचा पाठिंबा आहे असं मी कुठे वाचलं नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. एक राजा तर बिंडोक आहे आणि दुसरे राजे म्हणजेच संभाजीराजे यांचा आरक्षणाच्या बाजूने त्यांची भूमिका आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. त्यामुळे एक राजा बिंडोक आहे असं म्हणत त्यांनी उदयनराजेंवरती थेटपणे घणाघाती टीका केलेली आहे. उदयनराजेंना राज्यसभेत कसं काय पाठवलं असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. उदयनराजे भोसले यांच्यावरती प्रकाश आंबेडकर यांची थेट घणाघाती टीका. उदयनराजेंना राज्यसभेत कसं काय पाठवलं? आरक्षणावरती राजेंची भूमिका संभ्रमाची आहे. संभाजीराजेंची भूमिका आरक्षणाच्या बाजूने आहे. संभाजीराजेंचं आरक्षण सोडून इतर गोष्टींवरती भर आहे. आरक्षणाचा प्रश्न हा केंद्राचा आहे, राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही. प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना या आरक्षणाच्या बंदला पाठिंबा देण्याची विनंती केली गेली आणि त्यानुसार 10 ऑक्टोबरला राज्यामध्ये जो काही बंद पुकारला जाणार आहे त्या बंदला मराठा मोर्चाला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार आहे. संभाजीराजेंचं आरक्षण सोडून इतर गोष्टींवरती भर आहे. आरक्षणावरती राजेंची भूमिका ही संभ्रमाची आहे. संभाजीराजेंची भूमिका एक वेळ आरक्षणाच्या बाजूला आहे, मात्र एक राजा बिंडोक आहे असं म्हणत त्यांनी थेट उदयनराजे भोसले यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे. खळबळ माजवणारं प्रकाश आंबेडकर यांचं हे वक्तव्य, कारण थेटपणे ते उदयनराजे यांना बिंडोक राजा असं संबोधलेलं आहे. संभाजीराजेंचं आरक्षण सोडून इतर मुद्द्यांवरती भर, त्यासोबत MPSC परीक्षा मंदिरं उघडण्याबाबत सुद्धा त्यांनी वक्तव्य यावेळी केलंय. 2 महिन्यांआधीच सर्व व्यवहार सुरळीत करायला सुरुवात करायला हवी होती. तर या संदर्भात बोलण्यासाठी मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. नरेंद्र पाटीलजी, स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये. तुमचा 10 ऑक्टोबरला जो काही बंद आहे त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. 10 ऑक्टोबरला बंदच्या संदर्भामध्ये आमच्या काही मराठा संघटनेनी बंद जो जरी पुकारला असला तरी त्या बंदच्या संदर्भामध्ये अंतिम काही निर्णय झालेला नाहीये. परंतु या संदर्भामध्ये काल आम्ही नवी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या नेतृत्वाखाली एक बैठक लावली होती आणि या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी असा निर्णय घेतला की बंद हा करण्यापेक्षा परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्रामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी परीक्षा होऊ दिले जाणार नाहीत अशा प्रकारचं पावलं उचलावी असं त्यांनी कालच्या बैठकीमध्ये ठरवलेलं आहे. त्या दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व मुंबईचे महाराष्ट्रातले जेवढे समन्वयक आहोत आम्ही त्या दिशेने आता कामाला लागलेलो आहोत. जी नरेंद्र पाटीलजी, प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणालेत की राजेंची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भातली संभ्रमाची आहे आणि त्यांनी उदयनराजे यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय की एक राजा बिंडोक आहे. काय झालंय, काली सदावर्ते एका TV चॅनलवरती छत्रपतींनी संभाजीराजेंनी दिलेल्या आदेशानंतर त्यांनी त्यांना अफजल खानाची उपमा दिली. मला कळत नाही की छत्रपती उदयन महाराजांना ते असं का बोलू शकतात.
ते आमचे छत्रपती आहेत आणि छत्रपतींनी 12 बलुतेदार 18 पगड जात्यांना त्यांनी त्या ठिकाणी एकत्रपणे घेऊन त्या ठिकाणी या हिंदवी स्वराज्याची सुरुवात केली होती. का विसरलेत का? शाहू महाराजांच्या मुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शिक्षणाला परदेशात गेले होते. आरक्षणाचं खरं कुणी शिकवलं तर शाहू महाराजांनी शिकवलं. शाहू महाराज कुठून आले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून एक कोल्हापूरची गादी निर्माण झाली. असं असताना प्रकाश आंबेडकर जर छत्रपतींच्या बद्दल असं चुकीचं वक्तव्य करत असतील तर आम्हाला प्रकाश आंबेडकरांना जाब विचारावा लागेल. किंबहुना आताच मला जमल्यास तर मी पुण्याच्या माझ्या मराठा समाजाला विनंती करेल की तुम्ही ताबडतोब जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घ्या आणि छत्रपती उदयनराजे भोसलेंना दिलेले जे असे चुकीचे उद्गार काढलेले आहेत ते ताबडतोब तुम्ही त्या ठिकाणी माघार घ्या. जी बिलकुल. नरेंद्र पाटील, धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी बोललात. तर उदयनराजे यांना बिंडोक म्हणणारे